पप्पू आहे, सुनील आहे आणि या सर्व आपल्याला होनॉय ह्याला देखील आपण पाहतोय। तर एका बाजूला सुयोग आहे, क्षेत्ररक्षणामध्ये रोहनला आपण पाहतोय स्क्वेअर लेगला। एकंदर अशी बॅटिंग बॉलिंग अशी आपल्याला पाहायला मिळते आणि टायमिंगला आकाशने केलेली सुरुवात जी महत्त्वाची ठरणार आहे। आणि दोन्ही संघांचं जर कंपॅरिझन करण्यात आलं तर एकाच एक शेर सव्वा शेर असे खेळाडू आहेत। त्यामुळे अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये सरकार असेल किंवा बॉक्स क्रिकेटमधील दोन नामांकित संघांमध्ये लढत आहे आणि मॅक्झिमम एकमेकांसमोर कित्येक वेळा ते आलेले आहेत। त्यामुळे या दोन्ही संघांसाठी शुभेच्छा देण्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया। ऑल द बेस्ट। 4 षटकांचा सामना राहील। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते ऋतिक। पंचांच्या डाव्या बाजूने अंडरआर्म राऊंड विकेट, कारण ज्या प्रकारे आपण पाहिले तर सुनील आहे यष्टी रक्षण करत आहे। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा येतोय शकुला मिड ऑफला, शॉर्ट मिड ऑनला आता थोडासा वाईडिश उभा आहे। एक्झॅक्टली जर पाहिले तर आपण ज्या ठिकाणी स्वतः पियुष गेलेले आहेत स्क्वेअर लेगला रोहन आहे, थोडासा वाईडिश उभा आहे तो, म्हणजेच आता आपण पाहतोय त्या ठिकाणी पियुषला रोहन, पियुष, त्यानंतर ऑन साईडला सुयोगला आपण पाहतोय, कारण एक वेगळी रेंज आहे खेळण्याची। पहिला चेंडू या ठिकाणी फुलर लाईन पॉइंट वरचा खेळाडू आणि त्या पहिल्या चेंडूला चौकार घेण्याचा प्रयत्न होता। ऋतिक एकमेकांसमोर कित्येक वेळा आलेले आहेत। ज्यावेळेस मातीची विकेट असते त्यावेळेस वेगळा तुमचा पवित्र असतो, टेम्परामेंट वेगळं असतं। सिमेंटच्या विकेटवर तुम्हाला वेगळ्या पवित्राने खेळायचं असतं आणि त्या टायमिंग देखील तितकंच आवश्यक आहे। पुढचा चेंडू वेल लेफ्ट वाईट जलद गतीने बघा ज्या पद्धतीने टप्पा पडतोय त्यानंतर तिकडची बाजूची धूळ उडते म्हणजे अंदाज आहे। आपण विजयला देखील पाहणार आहोत। क्षेत्ररक्षणामध्ये बदल होते प्रत्येक स्ट्रोकला, कारण ज्या प्रकारे पायांची हालचाल होते, मुवमेंट होते, फुटवर्क दाखवतात, त्या अनुषंगाने पुढील बॉल कोणता असणार, पुढचा स्ट्रोक कोणता असणार याची देखील आपण दखल घेतोय की ज्या प्रकारे गोलंदाजी करणारा संघ हा देखील ते पाहतोय। पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर आपण जर पाहिलं तर वाईड, त्यामुळे अकाउंट ओपन झालेल्या संघाचं धावसंख्या 1। व्हाट अ शॉट, क्रॅकिंग ड्राइव्ह, चौका, 4 रन। सुरुवात आहे ज्या प्रकारे बॅटिंग करतोय सुरेश, या अगोदर आपल्या संघासाठी महत्वाची एक बॉल 1 ची मॅच टॅप केलं होतं, दाबून खेळून काढलं होतं, सर्व क्लोज झाले होते आणि त्यानंतर एक जबरदस्त ड्राइव्ह, चौका, 2 बॉल, धावसंख्या 5। बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, धाडसी निर्णय, नक्कीच धावफलकावर धावा ठेवून आपण गोलंदाजी करू शकतो। आता मात्र हा चेंडू पंचांचा इशारा वाईट, तुषार कदम प्रमुख पंचांच्या भूमिकेत, स्ट्रायकरला बाबू यांना आपण पाहतोय, अंपायर म्हणून प्रसाद आहेत त्या ठिकाणी, संदीप मुल्ले आहेत स्वतः जे पंचांच्या भूमिकेमध्ये। आता मात्र राऊंड विकेट येत आहेत, धावसंख्या आहे 6। पुन्हा एकदा जबरदस्त फटका, जबरदस्त करण्यासाठी सज्ज। आता मात्र स्ट्राईकला आहे दिवेश। अंधेरी परिसर आपण म्हटलं, अंधेरी, आंबोली या परिसरातील असे वेगवेगळे खेळाडू आपण पाहतोय। आपण रॉयल या संघात देखील काही खेळाडूंना पाहणार आहोत, ज्या खेळाडूंनी नक्कीच अंधेरीचं नाव रोशन केलेलं आहे। ते पहिल्या दिवशी मी म्हटलं होतं रोहन, ज्या पद्धतीने रोहन साळुंके जास्त सध्या आपण बॉक्स क्रिकेट असेल, टर्फ क्रिकेट असेल, ओव्हरमध्ये जास्त बिझी, त्याच परिसरातील अंधेरी परिसरातील खेळाडू दिवेश याला आपण पाहतो। ऋतिक मात्र सरळ खेळलेला फटका, जोपर्यंत बॉल हातामध्ये आला नाही
रनआउटची संधी आणि सहज बाद होऊ शकले असते. खेळाडू मिळता मिळता बाद होता होता वाचला. दिवेश एक युवा खेळाडू आहे. बॅटिंग लाईनअप म्हटलं मगाशी की सुरेश कुडा, दिवेश मतंग, त्याचप्रमाणे आपण डोरायला पाहतो देवकरण, अशी बॅटिंग लाईनअप आहे. योग्य वेळेस आपण सुमेशला देखील पाहू शकतो. मात्र यस आघाडीचे 4 असे फलंदाज आहेत. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे 8 आणि बॉल्स या पहिल्या ओव्हरमधील 4. आता मात्र ऑन साईडला इथे मनगटाच्या साहाय्याने टर्न करतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी रोहन स्वतः आहे. चेंडू पिकअप करतायत, फील्ड करतायत. धावसंख्या 9. सुनील यष्टीरक्षण करत आहेत. एक गॅप आपण पाहतोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये. आणि बघूया टप्पा कोणता असेल, कारण ऋतिक ज्या प्रकारे टप्प्यावर गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला दिवेश. आता मात्र या ठिकाणी दाबून काढलेला आहे. नक्कीच टप्पा मिळाला त्यामुळेच. आणि थोडंसं डबल माइंड होते, खेळू की नको, कारण कदाचित वाईट जाऊ पण शकला असता. मात्र क्लोज कॉल होऊ शकला असता. धावसंख्या पहिल्या ओव्हरनंतर 10. 4 ओव्हरची मॅच आहे. 40 धावसंख्या होणार, 45 होणार, 35 होणार. तर एका बाजूला चर्चा आघाडीची जोडी मैदानावर आहे. थोडासा विचार विनिमय केला जातोय. स्वतः पप्पू अनुभवी आणि या सर्व खेळाडूंमध्ये आपण जर अनुभव कोणाकडे असेल तर या खेळाडूकडे आहे. आपण मास्टर माइंड म्हणू शकतो. संघाची स्थिती काय आहे, मानसिकता खेळाडूंची काय असते आणि त्या मानसिकतेमध्ये कसा बदल होऊ शकतो हे खूप जवळून या खेळाडूने पाहिलेलं आहे. काही गोष्टी दिवेश देखील बोलतायत बाबू यांच्याशी. बाबू गणिका जे स्ट्रायकर एंडला आहे, स्वतः प्रमुख पंचांच्या भूमिकेत तुषार कदम आणि गोलंदाजीसाठी ते पियुष. Another play to watch out. What a match this has been. Absolutely wonderful atmosphere here at Prashant Chashak 2023. Omkar Mala, George 11, the other two teams playing. Divesh and Suresh, the opening batter, just playing a genuine knock here. But yes, Piyush is a kind of a bowler. He has to stick the basic here as far as the second over is concerned, because they already scored a 9 in the first over for the loss of 0 wicket. बिना विकेट के नुकसान पर 9 रन नाही 10 झालेले आहेत, कारण शेवटच्या बॉलवर एक धाव आली होती. त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर धाव संख्या 10. नो पर ये 1 रन आएगा और ये दिक्कत हो रही है पीयूष के साथ. पहले मैच से आज जब शाम को मैच शुरू हुआ था दोपहर में 3:17 पर, तो उसी समय से थोड़ा संघर्ष कर रहे हैं अपने पैर के साथ. जिस तरह से वहाँ पर थोड़ा अगर पीछे आगे चलता है तो 2 रन आए. रन संख्या 12. पीयूष गेंदबाजी के लिए तैयार. अंपायर की दाहिनी ओर से अंडर आर्म राउंड द विकेट स्ट्राइक पर सुरेश. रन संख्या 12. अगली गेंद पीयूष. और खेलना कुछ अलग चाहते थे, लेकिन ये गेंद डॉट हालांकि दिखाना चाहते थे, लेकिन ये स्वीप खेलना चाहते थे. और जैसे ही वहां पर एक अच्छी गेंद, सराहना प्रशंसा करने के लिए विकेट कीपर वहां पर पहुंचे. और पीयूष को निश्चित तौर पर कॉन्फिडेंस देना आवश्यक है, लेकिन अच्छे खिलाड़ी है, कॉन्फिडेंस की इतनी जरूरत नहीं. जिस आत्मविश्वास के साथ वो गेंद कर रहे हैं इस टूर्नामेंट में, इस तरह से पहले मैच में गौतम को उन्होंने गेंदबाजी की थी. अगली गेंद
आगे निकलकर खेला हुआ स्ट्रोक, जगह बनाए है और 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा, रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 1 रन के साथ अब टोटल 13 रन। दूसरा ओवर 4 ओवर का मुकाबला है। पहले ओवर में 10 रन आए थे, उसके बाद वाइड नहीं 9 पर दौड़कर 1 रन आया था जो डबल हुआ था, उसके बाद डॉट गेंद, उसके बाद 1 रन। अगली गेंद पीयूष और यहाँ पर गलती, लेकिन ना वाइड है और दौड़कर 1 तो 2 रन आएंगे। 13 और 2 15 रन। देखिए इस तरह की जो रन से वो निर्णायक बनने वाले, वाइड पर जो प्लस आता है तो बल्लेबाज को थोड़ा कॉन्फिडेंस ऊपर चलता है। तो ये मैच जिस पड़ाव पर अब खड़ा है, लेकिन बेहतरीन तरीके से कहीं किसी भी और जा सकता है, लेकिन पीयूष पर जिम्मेदारी होगी जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे यहाँ पर। एक तरफ बल्लेबाजी के लिए और एक मास्टरमाइंड बल्लेबाज स्ट्राइक पर सुरेश। अगली गेंद पीयूष की और दबाकर स्वीप खेला हुआ स्ट्रोक। रोहन पहले ही तैयार थे जिस तरह से उनकी मूवमेंट हुई और 1 रन, रन संख्या 16। स्ट्राइक पर दिवेश, ये भी कुछ बात कर रहे हैं और निश्चित तौर पर बाबू के साथ जो स्ट्राइकर इनके अंपायर है उनके साथ भी वार्तालाप किया है। प्रशांत 11 के लिए इन्होंने भी बहुत बड़ा योगदान है, जिन्होंने एक अच्छी पारी खेली थी पहले मैच में और बहुत सारे इनाम धनराशि का पुरस्कार मैक्स के माध्यम से हमने देखा था। श्री और मैक्स यहाँ पर भी कुछ बातें कर रहे हैं। इस तरह से तुषार कदम हो जो प्रमुख अंपायर की भूमिका में है और ये बहुत कुछ ऐसी बातें हैं जो ड्रम बॉक्स के नियम के तौर पर हम देख रहे हैं, जिस तरह से रूल्स रेगुलेशन। रन संख्या स्कोर 16 रन। स्कोरर हमारे साथ यहाँ पर है जो रन संख्या 16। और बेहतरीन स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक वहां पर, जिस तरह से स्ट्रोक लगा था उतना ही अच्छी फील्डिंग ऋतिक द्वारा। लगाती हुई गेंद निकल सकती थी, इस तरह का स्ट्रोक था, काबिल तारीफ, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग ऋतिक द्वारा। 3 रन बचाए, रन संख्या 17। राउंड द विकेट। अगली गेंद और ये रन मिलता हुआ डिक्लेयर, हालांकि बैक ऑफ द लेन नहीं, लेकिन स्लोअर बन गेंद थी, गेंद में ज्यादा रफ्तार नहीं थी। रन संख्या 1 रन के साथ 18 रन। कि दूसरा ओवर चलता हुआ और मैजिक बॉल, डबल बार, डबल धमाका, क्या होगा? मैजिक बॉल लेकर पीयूष आज बहुत बढ़िया मैजिक बॉल की अगर बात की जाए तो लेबो ने खेला हुआ स्ट्रोक था जब मैच जिस तरह से चल रहा था और 6 रन केवल हुए थे 11 गेंदों में, और उन्होंने वो चौका लगाए, वहां से 8 मिला और मैच में पूरी तरह से रंग लेकर आए थे। और अगर विकेट जाता है तो 4 रन्स माइनस होने वाले हैं। तो ये भी है कि जैसे सीढ़ी के साथ ऊपर जाओगे उतने ही नीचे आ सकते हो आप अगर विकेट जाता है। तो इस बॉल को अगर खेलना है तो दिमाग की बत्ती को जलाना होगा। अगर दिमाग की बत्ती को जलाएंगे नहीं और अगर कोई गलती होती है तो गलती से मिस्टेक वाला गाना बजेगा तो बैंड बाजा बजने वाला है। तो ये मैच में बहुत कुछ इस बॉल पर निर्भर है, जो मॅजिक बॉल। सर्व प्रेक्षकांना विनंती करते जे समोर रॅलिंग्सला उभे आहेत हात लावून त्यांनी थोडं मागे व्हा, जास्त जोर देऊन उभे राहू नका प्लीज, कारण फार क्लोज काही गोष्टी आपण पाहतोय, त्यामुळे तुम्हाला ती विनंती राहील प्रेक्षकांना देखील। पीयूष सज्ज होते मॅजिक बॉल साठी। पाहिलं जाते ज्या प्रकारे या ठिकाणी एक दोन्ही फलंदाज गोलंदाज यांची चांगली कॉन्टॅक्ट जुगलबंदी पाहायला मिळते। आता मात्र या चेंडूला देखील फिरवून काढलेली आहे आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय अतिशय जबरदस्त आपण पाहत आहोत आणि
थर्ड अंपायर अतिशय क्लोज कॉल होता, मात्र ज्या प्रकारे थ्रो आलेला आहे नक्की काय घडले आपण पाहूया. इथे कोणी जाऊ नका, कोणी उभे राहू नका, इथे अंपायर फक्त पाहतील, सगळं साईडला वा.
लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. निर्णय कळवतोय पण पंचांनी आपला निर्णय कळवला असेल तर लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. पंचांशी कोणी वाद घालू नये. पुन्हा एकदा विनंती आहे, पंचांनी लवकरात लवकर निर्णय कळवला असेल तर सामन्याला सुरुवात करावी आणि कोणीही पंचांशी वाद घालू नये. आतापर्यंत कोणत्याच सामन्याला एवढा विलंब झालेला नाहीये जो या निर्णयावर होत आहे. पंच नक्कीच आपला योग्य तो निर्णय कळवलेला आहे. युट्यूबच्या सहकार्याचं देखील आम्ही सहाय्य घेऊनच हा निर्णय कळवलेला आहे. त्यामुळे कोणीही त्यावर शंका घेऊ नये. योग्य तो निर्णय कळवतील. चला, पंचांनी नाबाद घोषित केले आहे आणि सामन्याला परत सुरुवात करूया. चला, आम्हाला आता कायदा नंबर 36 त्यापैकी जरा सामन्याला सुरुवात करावी असं मी विनंती करतो पुन्हा एकदा दोन्ही संघांना. या निर्णयामध्ये काही बदल होणार नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. माझ्या मध्ये आता मी पंचांनाच सांगतोय, जर निर्णय कळवला नाही तुम्ही लवकरात लवकर मी पंचांना विनंती करतो की त्यांनी आपला निर्णय घेतलेला आहे का. सगळ्या बाजूला का चला, मी पुन्हा एकदा विनंती करतो सामन्याला सुरुवात करावी. प्रणय काय तुम्हाला सांगावं लागणार.
ऋतिक बाजूला इथे थोडी संख्या 21 आणि ओव्हर पूर्ण झालेले आहेत 2. ऋतिक जबरदस्त फटका खड संजय डाव्या बाजूने अंडरआर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू ऋतिक याचा स्ट्राईकला सुरेश आणि आता मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू निर्धाव. 27 आहे. 30रं षटक आहे. 4 बॉल झालेले अजून 2 बॉल सॉरी 1 टू गो आहे. साईडला केलेला फटका 1 धाव आणि पुन्हा एकदा थोडासा लेट पॉज होता. कॉल केल्यानंतर एका धावेने धावसंख्या पुढे सरकते आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या 28. चांगले षटक ऋतिकचं जे कमबॅक करण्याची गरज होती. जर पाहिलं तर एक चौकार देखील आला होता मात्र 2 चेंडू डॉट आपण पाहिले. धावसंख्या 28. 28 3 ओव्हर नंतर. पप्पू घनश्याम शिंदे. एक चांगली कॉन्टेस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पप्पू वर्सेस कुडा आणि आता मात्र दाबून या ठिकाणी खेळून काढला फटका आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. म्हणजे नक्कीच 29. दोन चांगल्या संघांमध्ये लढत आहे. 2 चांगले खेळाडू एकमेकांसमोर आहेत. सुरेश आता मात्र या चेंडूला आपण जर पाहिलं तर नो आहे. 1 धाव मिळणार आहे मात्र खेळाडू मात्र या ठिकाणी बाद होणार नाहीये. त्यामुळे 1 धाव तर मिळेलच. धाव संख्या 30.
यांचे इथे आगमन झालेले आहे. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांचे हार्दिक 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 स्वागत. माननीय श्रीयुत भास्कर खुरसुंगे साहेब, विधानसभा संघटक. धाव संख्या स्कोर आपण पाहतोय 30-30 आणि क्लीन बोल्ड. चांगलं कमबॅक केलेलं आहे या ठिकाणी पप्पू याने आणि संघ. जर आपण पाहिलं तर या दोन संघांमध्ये जी लढत आहे मात्र व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय भास्कर खुरसंगे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बोरिवली पूर्व काजूपाडा परिसर पाहिला तर नक्कीच या परिसरामध्ये अभूतपूर्व असं अद्वितीय असं काम आपण पाहिलेलं आहे. आणि कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी करणारे व्यक्तिमत्व. सामना आपण पाहतोय कैलासवासी वासुदेव महादेव गोरडे जॉर्ज 11 कल्याण सिद्धार्थ 11 विरुद्ध कैलासवासी सुंदर सारंग ओंकार मालाडे. दोन संघांमध्ये यश मिळालेलं आहे पप्पूला. धाव संख्या आपण पाहतोय 30 आणि आता 4 बॉल बाकी आहेत अजूनही. 4 बॉलला 4 म्हणजे 32 आणि 30 आणि 4 34. 4 बॉल्समध्ये किती धाव संख्या मात्र होणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. पाटणकर स्ट्राईकला अरुण चव्हाण डोरा डोरा गेंदबाजी के लिए पप्पू. 4 बॉल्स बाकी है. रन संख्या 30. और अच्छी गेंद के लाल स्ट्रोक. जब तक कि वहां पर स्ट्राइकर एंड पर मौका था लेकिन दिवेश को वहां पर ट्राई कर रहे थे. 1 रन के साथ रन संख्या स्कोर 31. 3 गेंदे बाकी. 2 ओवर में रन बने थे 21. उसके बाद जिस तरह से कमबैक किया, एक चौका आया था कवर पर. अब 3 गेंदे बाकी है. 31. 3 गेंदों में अगर एक भी चौका आता है तो निश्चित तौर पर ये रन संख्या 35-36 बन सकता है, जहां से कमबैक करने के लिए मौका बन सकता है. और दोनों टीमें कमाल की टीमें. तो रफ एंड टफ मुकाबला होगा क्योंकि टॉस जीतकर पहले उनका टीम बल्लेबाजी कर रहे हैं. पक्ष टीम की अगर बात की तो कल्याण जॉर्ज 11. ओ अच्छी गेंद. टप्पा गिरने के बाद अगर देखा जाए अब 2 गेंदे बाकी. 31. What a shot. चाबूक कडक चौकार खडखडीत दणदणीत. टप्पा पडल्यानंतर जो अगोदरचा चेंडू ज्यापर्यंत टर्न झाला होता स्पिन, आता मात्र थोडासा वेट केलं चेंडू येईपर्यंत आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं चौकारासाठी. एका चौकाराची गरज होती आणि तो चौकार मिळाला. धाव संख्या 35. त्या अगोदरचा चेंडू बीट केला होता अक्षरशः पप्पूने आणि बऱ्यापैकी त्याच स्वरूपाचा मात्र थोडासा लेट खेळले आणि चौकार. धाव संख्या 35. प्रेक्षकांच्या माहितीसाठी दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. ड्रम बॉक्स क्रिकेटमधील काही नामांकित संघांमध्ये टॉप लेवलला आपण पाहिलं. आपण पहिल्याशी रॉयल या संघाला देखील पाहिलेला आहे. तो देखील संघ आपल्याला पाहायला मिळणार ॲक्शनमध्ये नंतर. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाचा ताबा घ्यावा. बॉल लास्ट बॉल. एक रन फक्त मिळणार आहे. 36-37 टू विन. जाऊया ओव्हर टू चेतन प्लीज. धन्यवाद राजेश. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो उल्लेख करू नये असं मला वाटतं. त्यामुळे पुन्हा एकदा मी अजूनही विनंती करतो प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व कार्यकर्ते मैदानावरच आहेत. त्यांनी जरा व्यासपीठा शेजारी यावे.
प्रशांत चषक 2023 सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात येथे या स्पर्धेचं आयोजन 24 संघांचा समावेश आणि या 24 संघांमधून जे 2 अव्वल संघ असतील ते त्यांचा निर्णय आजच होणार आहे, म्हणजेच हा अंतिम दिवस. रोख रक्कम 50,000 एक व भव्य असा प्रशांत चषक असेल. प्रथम पारितोषिक तसेच द्वितीय पारितोषिक असेल रोख रक्कम 30,000 एक व प्रशांत चषक. तसेच प्रत्येक सामन्याकरता सामनावीर म्हणून टी शर्टचं देखील आम्ही अनावरण केले यावर्षी. त्यानंतर सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज असा पुरस्कारांचा भडीमार असतो या स्पर्धेमध्ये. आता मी इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि मी विनंती करतो श्रीयुत सुजित गणिका यांना व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत भास्कर खुरसुके विधानसभा संघटक माननीय श्रीयुत भास्कर खुरसुके साहेब विधानसभा संघटक यांचा सत्कार करण्यासाठी मी बोलवतो. श्रीयुत सुजित गणिका यांना शाल श्रीफळ सन्मान चिन्ह आणि तुळशी रोप देऊन सत्कार करतील माननीय श्रीयुत भास्कर खुरसुके साहेब यांचा. उपशाखा प्रमुख श्रीयुत प्रकाश राणे साहेब यांना की व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत अशोक मामुडकर साहेब विधानसभा प्रमुख यांचा सत्कार करतील. ते विधानसभा प्रमुख माननीय श्रीयुत अशोक मामुडकर साहेब यांचा सत्कार करतील श्रीयुत प्रकाश राणे साहेब. त्यांना देखील आपण शाल श्रीफळ सन्मान चिन्ह आणि तुळशी रोप देऊन आपण त्यांचा सत्कार करत आहोत. आपण जो या स्पर्धेकरता आपला अमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत ऋणी आहोत. आता मी विनंती करतो श्रीयुत संतोष शिंदे साहेब यांना व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत शशिकांत झोले साहेब विधानसभा निरीक्षक यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह आणि तुळशी रोप देऊन सत्कार करतील. माननीय श्रीयुत शशिकांत झोले साहेब विधानसभा निरीक्षक. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने तुमचे हार्दिक आभार. आता मी विनंती करतो सुजित गणिका यांना व्यासपीठावर उपस्थित मान्यवर श्रीयुत मनोहर देसाई साहेब विधानसभा संघटक यांचा सत्कार करतील. सुजित गणिका विधानसभा संघटक माननीय श्रीयुत मनोहर देसाई साहेब म्हणजेच. आणि आता थोड्या वेळापूर्वीच त्यांनी खाली दोन्ही संघांना शुभेच्छा देताना देखील चांगलं आपलं वक्तव्य देखील व्यक्त केलेलं असे सर्वांचे लाडके माननीय श्रीयुत मनोहर देसाई साहेब विधानसभा संघटक. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी वतीने मी हार्दिक आभार प्रकट करतो. आपण जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे म्हणजेच आम्हाला प्रोत्साहित करण्याकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत ऋणी आहोत. तेजस मिस्त्री यांना विनंती करतो
शाखा प्रमुख श्रीयुत माफ करा, उपशाखा प्रमुख श्री प्रकाश राणे साहेब यांचा सत्कार करतील तेजस मिस्त्री. उपशाखा प्रमुख माननीय श्रीयुत प्रकाश राणे साहेब यांचा सत्कार करताना तेजस मिस्त्री. पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद सर्व उपस्थित मान्यवरांचे. आता मी मापटकर साहेब यांना विनंती करतो, माननीय श्री संतोष शिंदे साहेब यांचा सत्कार करतील. माननीय श्री संतोष शिंदे साहेबांचा सत्कार करताना मापटकर साहेब. पुन्हा एकदा मी विनंती करतो श्रीयुत मापटकर साहेब यांना व्यासपीठावर उपस्थित श्रीयुत तेजस मिस्त्री साहेब यांचा देखील शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. ते अजून एकदा धन्यवाद. त्यांचा संघ देखील या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असेल तेजस मिस्त्री, म्हणजे 2 वेळा त्यांना धन्यवाद प्रकट केले तेजस मिस्त्री साहेब. व्यासपीठावर उपस्थित श्री गुलाबराव चव्हाण साहेब यांचा सत्कार करतील श्रीयुत मापटकर साहेब. माननीय श्रीयुत गुलाबराव चव्हाण साहेब यांचा सत्कार करताना मापटकर साहेब.
स्वागतम राऊंड द विकेट दिवेश, स्ट्राईकला आकाश. आणि आता मात्र या चेंडूला चांगल्या प्रकारे स्टॉप केला होता, मात्र ज्या प्रकारे थोडंसं डाव्या बाजूला तोल गेला होता त्यामुळे नक्कीच संधी मिळू शकली नाही. तोपर्यंत आकाश सुरक्षित पोहोचला आणि एक धाव पूर्ण होते. एकूण धाव संख्या 8. दुसरं षटक सुरू आहे. मॅजिक बॉल यानंतर आपण पाहणार आहोत, कारण यानंतर 5वा बॉल असणार, त्यानंतर शेवटचा बॉल जो मॅजिक बॉल. उपस्थित प्रेक्षकांच्या माहितीसाठी देखील त्या चेंडूवर जर चौकार आला तर डबल होणार. डबल बार वाला तो चेंडू. वारंवारच्या चेंडूचा उल्लेख आपण चेतन यांच्या मुखातून पाहतोय, जे वर्णन आणि स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. ज्याच्या संघाची थोडीशी कमकुवत बाजू असताना ज्यांनी जेव्हा चौकार खेचलेत आणि डबल मिळालेले आहेत त्या अनुषंगानेच आपण या ठिकाणी पाहतोय. एक महत्त्वाची अशी कामगिरी तयार करावी लागणार आहे मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर, कारण 37 धावांची गरज आहे. आणि ज्या प्रकारे 2 महत्त्वाचे सलामीवीर परतलेले आहेत तंबूच्या असलेला, त्यामुळे मोठी जबाबदारी आकाश आणि सुनीलवर आहे. एक डावखुरा फलंदाज आहे जो स्ट्राईकला आता आहेत, तर तितकाच युवा प्रतिभावंत खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज होते दिवेश, ज्यांनी फलंदाजीमध्ये देखील आपली अष्टपैलुत्व या ठिकाणी सिद्ध केलं. गोलंदाजीमध्ये आता मात्र या ठिकाणी खेळाडू बाद होतोय. तिसरा गडी. ज्या खेळाडूला विकेटवर थोडंसं उभं राहून खेळणं गरजेचं होतं, बऱ्यापैकी पार्टनरशिप झाली असती 10-15 धावांची, तरी सुद्धा तुम्ही 22-25 पर्यंत पोहोचू शकला असतात, जेणेकरून कुठल्या तरी एका बॉलरला ट्राय करता आली असती तुम्हाला. मात्र गणित बदलतंय. एक संगीत ऐकूया आणि परत येऊया. थँक्यू. छकुला नो स्ट्राईकला आहे आकाश. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच थोडासा बदल आहे. कव्हरचा खेळाडू आपल्याला अलर्ट पाहायला मिळेल. आणि आता येतो मॅजिक बॉल. ज्या बॉलची उत्सुकता आहे सर्वांनाच. दुसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल. मॅजिक डिलिव्हरी. या चेंडूवर जर चौकार आला तर 8 मिळणार, षटकार आला तर 12. चौकार आला तर निश्चितच धावसंख्या बऱ्यापैकी होऊ शकते. जरी 3 विकेट गेल्या असल्या तरी सुद्धा कमबॅक करण्याची संधी आहे. वेगळं आपण दाखवलं. स्वतः विकास देखील हसतोय, पंच देखील हसत आहेत आणि या ठिकाणी स्वतः गोलंदाज देखील थोडीशी स्माइल देतोय. स्ट्राईकला आहे तो म्हणजे विकास. राऊंड द विकेट. आणि दाबून या चेंडूला खेळलेला आहे. 1 धाव, 1चं डबल. 8 आणि 2 10. 2 ओव्हरनंतर धाव संख्या 10. धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी अजूनही 27 12 बॉलमध्ये. त्यामुळे जर आपण पाहायला गेलो तर 12 बॉलमध्ये 27 म्हणजे कंपल्सरी 5 चौकार आवश्यक आहेत. आणि 12 मधले जर या ओव्हरमध्ये 3, पुढच्या ओव्हरमध्ये 2 आले तर नक्कीच 20 धावा तुम्ही चौकाराच्या मदतीने करू शकता. एखादे वाईट प्लस नो आले तरी सुद्धा संधी मिळू शकते. मात्र प्रमुख गोलंदाज संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. हे 12 चेंडू महत्वाचे ठरणार आहेत. दोन 2023 आपण पाहतोय. कैलासवासी प्रशांत कांबळीबत, कैलासवासी दत्ता पाटील यांच्या स्मरणार्थ प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आणि शुभा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंडरम बॉक्स क्रिकेट सर्कल प्रशांत चषक 2023 12व वर्ष 12व पर्व. चांगले यष्टीरक्षण.
अपील केला ते मात्र कुठल्या प्रकारचा परिणाम नाही आहे. ज्या प्रकारचं यष्टीरक्षण केलं होतं, या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. अफाट आयुष्या मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमवशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी. गोलंदाजी करतोय तो म्हणजेच अरुण. स्ट्राईकला विकास. आता मात्र ऑन साइडला खूप छान असा फटका. एक धाव. एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. एकूण धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11. 3 गडी बाद 11 धावा. 30 षटक. पुढे सरसावत. चांगले क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिटचा प्रयत्न थोडासा बाजूने निघून गेला. एका धावेने धाव संख्या 12. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. राईट आर्म राऊंड द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने स्ट्राईकला विकास. धाव संख्या 12. 9 बॉल्स मध्ये धावांची गरज आहे. पुढे क्लीन बोल्ड. खेळाडू बाद होत आहे. अजून एक विकेट. डीजे त्याच्या निमित्ताने आपण पाहतोय अंडरम बॉक्स सर्कल क्रिकेट. आता मात्र सरळ खेळलेला फटका रनआउटची संधी नाही. मात्र एक धाव तर मिळेल. रोहन स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय. मात्र धावांची खूप गरज आहे. जर आपण पाहिलं कॅल्क्युलेशन तर एकूण ज्या धावा आवश्यक आहेत 7 बॉल्स आणि 24 धावांची गरज. एखादा षटकार चौकार जर या चेंडूवर आला तर नक्कीच संधी मिळू शकते. लास्ट ओव्हरमध्ये ट्राय करण्यासाठी आकाश. आता मात्र जागा बनवली आणि हा येतोय चौकार. 6 बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते. खणखणीत चौकार. डीजे इनके पास रफ्तार है और रफ्तार के साथ गिरफ्तार करने वाले गेंदबाज विजय. अगर राइट हैंड लेफ्ट हैंड बल्लेबाज रहे तो निश्चित तौर पर लाइन लाइन होती है, लेकिन दोनों दाहिने हाथ के बल्लेबाज हैं. राइट हैंड बल्लेबाज और यहाँ से अगर मैच में अगर पलटवार होगा तो चौके की जरूरत है सभी गेंदबाजों. पहली गेंद बल्लेबाज विकेट कीपर को चकमा देती हुई. मगाशी म्हटलं मी काळ करीब गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. जलद गतीने पुन्हा एकदा बॉल कधी आला निघून गेला कळलंय नाही. बाहेर प्रेक्षकांनी जर स्पीड मीटर लावलं तर आपल्याला कळेल 135 ते 140 च्या स्पीडने. आणि अंडरआर्म थ्रू आपण ज्या पद्धतीने करतो त्याच्यापेक्षा पण जोरात फुल टॉस
अजून एक चेंडू डॉट. 3 बॉल मध्ये धावांची गरज. 20-19. पहिला डिक्लेअर होता. त्या ठिकाणी डोरा आहे. मात्र ऑन साइडला अजून एक चेंडू डॉट. 36 धाव संख्या. 37 धावांची गरज होती. आणि ज्या प्रकारे कैलासवासी सुंदर, सारंग, मालाड, ओमकार विरुद्ध आपण हा सामना पाहतो. यॉर्कर, कमाल की गेंदबाजी. कैलासी वासुदेव, महादेव गोरडे, जॉर्ज 11, कल्याण सिद्धार्थ 11, ये 2 संघांमध्ये सामना. फक्त औपचारिकता. ये देखिए स्पीड देखिए. वाइड का इशारा और वाइड के साथ निश्चित तौर पर रन आएंगे, लेकिन अलग अंदाज है इनकी गेंदबाजी करने की. ये विशेषता है. ओमकार टीम ने टॉस जीतकर बैटिंग करने का निर्णय क्यों लेते हैं? क्योंकि उनके पास अच्छा बॉलिंग अटैक है जो डिफेंड कर सकते हैं. और एक गेंद रफ्तार के साथ मैच को जीत लिया है. हार्दिक अभिनंदन. मेरी झलक सबसे अलग. विजय नाम समझ के फ्लावर समझे क्या? फायर है में फायर. लेकिन अब 3 खिलाड़ी आएंगे जो यहां पर कप्तान